नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माय जी नोकरीमध्ये. आरोग्य विभाग भरती 2019ची जी आहे ती आता परीक्षा घेऊनच ही भरती होणार आहे. कदाचित तुम्हाला हे टायटल बघून आश्चर्य वाटत असेल, परंतु हे सत्य आहे आणि याची जी कारणं आहेत ती मी आता तुम्हाला प्रूफसहित सांगणार आहे. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. तर मित्रांनो, आता सध्या तुम्ही बघू शकता MPSC, UPSC, JEE या ज्या सर्व एक्झाम आहेत या आता होणार आहेत आणि यांच्या तारीखी आलेल्या आहेत. त्यांच्या टाईमटेबलनुसार आता या एक्झाम या होणार आहेत. मग आरोग्य विभाग भरती ही जी होणार आहे ती मेरिट लिस्टवर कसं काय होणार आहे? तर ही मेरिट लिस्टवर न होता याची परीक्षा होणार आहेत. तर जे सध्या सर्वांच्या डोक्यात सुरू आहे की ही जी परीक्षा होईल ती मेरिट लिस्टवर होईल, परंतु या सर्व काही गोष्टी या चुकीच्या आहेत. तर याच्यासाठी बघा तुम्ही जनहित याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये टाकलेल्या आहेत. तर काही दिवसांनी तुम्ही मित्रांनो विद्यार्थीही याच्याबद्दल केसेस टाकतील. मग त्याचा जो निकाल आहे तो येण्यासाठी 3 महिने, 4 महिने, कदाचित 5 महिने वगैरे असे जाऊ शकतात. तर मित्रांनो, मग याला स्टे आल्यानंतर जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सरकार काय भरती करणार नाही. तर तुम्ही बघू शकता नंतर आहे मराठा आरक्षण केस. तर सरकारने सांगितलेलं आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणची जी केसचा जो निकाल लागत नाही तोपर्यंत नोकर भरती काही होणार नाही आहे. आणि याचा जो निकाल आहे तो 5 सप्टेंबरनंतर लागणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे. आणि जोपर्यंत याचा जो निकाल लागत नाही मराठा आरक्षण केसचा तोपर्यंत कोणतीही नोकर भरती होणार नाही आहे हे जाहीर सांगितलेलं आहे. तर याच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे, तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. नंतर आहे सरकारची भूमिका. तर सरकारची भूमिका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 4 दिवसाला 8 दिवसाला अपडेट येत आहे की ही जी भरती होईल ते मेरिट लिस्टवरच होणार आहे, ती पुढच्या आठवड्यातच सुरू होईल. तर मित्रांनो या ज्या सर्व गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता या एप्रिलपासून सुरू आहेत की भरती मेरिट लिस्टवर होणार, पुढच्या महिन्यात होईल, पुढच्या आठवड्यात होईल. परंतु सध्या कोणतीही भरती झालेली नाही आहे मित्रांनो. हे फक्त विद्यार्थ्यांचं दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. त्यांना पत्रकार प्रश्न विचारतात त्यावर ते सांगतात की पुढच्या महिन्यात सुरू होईल, पुढच्या आठवड्यात सुरू होईल. परंतु याच्यासाठी कोणताही GR अजून आलेला नाही आहे आणि त्यांनी थेट सांगितलेलं नाही आहे आणि कोणतीही मेरिट लिस्ट त्यांनी अजून काढलेली नाही आहे मित्रांनो. ही सरकारची भूमिका आहे. याच्यामुळे तुम्ही ज्या भ्रमात आहात की ही जी भरती होईल ती मेरिट लिस्टवर होईल, तर हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो. याच्या ज्या परीक्षा आता काय होणारच आहेत, यासाठी तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. हे फक्त तुमचं दिशाभूल करायचं सध्या काम सुरू आहे. नंतर आहे कोविड लस. तर काही दिवसांनी बघा आता ही कोविड लस ही निघेल, मग नंतर काही वातावरणही सर्व काही नीट होईल. त्याच्यामुळे आरोग्य विभागाची जी परीक्षा आहेत ते करण्यासाठी कोणतेही अडचणी येणार नाहीत मित्रांनो. आता याचा बघा काही जणांचा विरोध आहे की परीक्षा झाल्या नाही पाहिजे, तर काही जणांचा जो आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. पण मित्रांनो परीक्षा या व्हायलाच पाहिजेत, कारण की काही असे विद्यार्थी आहेत की ते 5 वर्ष 10 वर्ष किती तर दिवसापासून अभ्यास करत आहेत. तर याच्यासाठी या परीक्षा व्हायलाच पाहिजेत. नंतर आहे निवड करण्यात येत असलेल्या अडचणी बघा. तर निवड करण्यात येत काही जणांचं परीक्षा ज्यावेळेस दिल्या त्यावेळेस बेस्ट ऑफ 5 होतं, तर काही जणांना बेस्ट ऑफ 5 नव्हतं मित्रांनो. आणि आता तुम्हालाच माहीत असेल की काही ज्या आरोग्य विभाग भरतीच्या ज्या जागा आहेत काही ग्रॅज्युएशनवर असतात, काही 10वी, काही 12वी, या सर्व याच्यावर काही जागा निघालेल्या असतात. जी वेगवेगळी पदं असतात मित्रांनो ते वेगवेगळ्या क्वालिफिकेशनवर असतात. काही पदे बघा जे एखादं समजा फार्मिस्टचं जर पद आहे तर त्याचं क्वालिफिकेशन हे फार्मिस्ट हे त्याचं क्वालिफिकेशन लागतं. मग तुम्ही मेरिट लिस्टवर या भरती तुम्ही कसं काय करू शकता, असाही प्रश्न तुम्हाला स्वतःला पडायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही जो अभ्यास तुम्ही करत आहात तो तुम्हाला चालूच ठेवायचा आहे, कारण की ह्या ज्या सध्याची जी परिस्थिती आहे ती फक्त तुम्हाला दिशाभूल करण्याची ही जी सर्व कारणं आहेत. तर मित्रांनो तुम्हाला तुमचा अभ्यास करायचाच आहे. तर त्याच्यासाठी काही आम्ही आरोग्य भरतीच्या काही टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जाऊन सोडवू शकता. तर याच्या सर्व अडचणी आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या सर्व अडचणीवरून एकच प्रश्नाचं उत्तर मिळतं की परीक्षा या होणार आहेत. तर मित्रांनो काही जण वेगवेगळे व्हिडिओ करत आहेत की भरती पुढच्या आठवड्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, परंतु तुम्ही कोणत्याही व्हिडिओकडे लक्ष न देता तुम्हाला तुमचा अभ्यास काय करायचा आहे, कारण की मेरिट लिस्टवर ही भरती करणं हे शक्य नाही आहे. याच्यामधले सर्वात
3 मुद्दे हे महत्त्वाचे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठा आरक्षण केसचा जो निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतीही भरती होणार नाही. तर याच्यामध्ये आरोग्य विभाग भरती आहे तेही येते. त्याच्यामुळं काहीही भरती होणार नाही आहे. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट राहणार आहे. आणि नंतर आहे याच्यामध्ये आहे कोविड लस. आता कोविड लस ही काही दिवसांनी येईल, काही दिवसांनी काही वातावरण काही नीट होईल. आणि नंतर आहे निवड करण्यात येत असलेल्या अडचणी. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की मेरिट लिस्ट ही बेस्ट ऑफ 5वर जर तुम्ही केलं तर बेस्ट ऑफ 5 हे आत्ता काही वर्षांपूर्वी लागू झालेलं आहे. जर जे विद्यार्थी 2010 2008 साली त्यांची 10वी 12वी झालेली आहे तर ते विद्यार्थी काय करणार. तर काही विद्यार्थ्यांना मार्क हे कमी असतात 10वीत 12वीत, तर काही जणांना जास्त असतात. तर याच्यावरून तर तुम्ही भरती करू शकत नाही. तर काही जागा ग्रॅज्युएशनवरही राहतात, ती भरती तुम्ही कसं करणार. ते मेरिट लिस्टवर ते शक्य नाही आहे मित्रांनो. काही तुमच्या कमेंट्स असतील तर तुम्ही ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, तर त्याचे आम्ही उत्तरे तुम्हाला जरूर देऊ. तर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य भरतीचे जे अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.